सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. TCS IBPS सामान्य ज्ञान ऑनलाईन स्वरूपात या पुस्तकावर आपण व्हिडिओ लेक्चर बनवणार आहोत आणि जेणेकरून पुस्तक तुम्ही वाचलेलं आहे, परंतु व्हिडिओमार्फत तुम्हाला देखील काही पॉईंट सांगायचा आपला प्रयत्न राहील. आता याच्यामध्ये आपण राज्यघटना या विषयापासून सुरुवात करणार आहोत. सर्वांनी पुस्तक घेतलं नसेल तर कृपया पुस्तक घ्या, कारण व्हिडिओमार्फत खूप वेळ जाईल. तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. चला, राज्यघटनामधील आजचा जो पहिला प्रश्न आहे किंवा पहिला प्रकरण आहे तो म्हणजे संविधान. आता प्रश्न हे आपण लेटेस्ट टू ओल्डमध्ये घेतलेला आहे. कशा प्रकारचे प्रश्न आले ते देखील पाहूया आपण. बघा, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने कायद्याचे राज्य हा भारतीय संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग असल्याचे घोषित केलेले आहे? तर इंदिरा साहनी प्रकरणामध्ये अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे. कायद्याचे राज्य हा भारतीय संविधानाच्या मूलभूत रचनेचा भाग असल्याची घोषणा म्हणजे किंवा निर्णय जो आहे सुप्रीम कोर्टनं दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आलेला होता महिला व बालविकास विभागामध्येच. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत म्हणजे उद्देशपत्रिका धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या वर्षी समाविष्ट केला? तर ते 1976 साली. बघा, भारतीय राज्यघटनेचे उद्देशपत्रिका जी आहे त्यामध्ये आत्तापर्यंत आजतागायत केवळ एकदाच घटना दुरुस्ती झालेली आहे, ती म्हणजे 1976. आणि त्याच वेळेस जी आहे 42व्या घटना दुरुस्तीनुसार हा शब्द धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आलेला होता. त्यानंतर खालीलपैकी कोण संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार होते? तर BN राव. आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे देखील काय होते? अध्यक्ष होते. आणि मसुदा समिती ही खरी तर संविधान बनवण्याआधी खूप महत्त्वाची होती आणि त्याचे अध्यक्षपद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होतं. आणि त्यांनी खूप देशांचा संविधानाचा अभ्यास करून जी आजच्याही काळात टिकेल अशा प्रकारची संविधान बनवल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हटलं जातं? भारतीय संविधानाचे शिल्पकार. त्यानंतर अल्पसंख्याक एक समिती होती. अल्पसंख्याक जी समिती त्याचे जे म्हणजे अध्यक्ष होते ते सरदार वल्लभभाई पटेल होते. ओके. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा. आता बहुपर्यायी प्रश्न होता, तो देखील महिला एकात्मिक बालविकास म्हणजे ICDS अंगणवाडी मुख्य सेवक परीक्षेला देखील आलेला आहे. त्यामध्ये जो प्रश्न होता तो मी वाचून दाखवतो. आपण डायरेक्ट उत्तर आहेत तेच घेतोय, प्रश्न नाही, टू द पॉइंट. ओके. भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षता या संज्ञेबाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या. तर पहिलं विधान आहे, धर्माच्या आधारावर राज्य कोणत्याही नागरिकाशी भेदभाव करणार नाही. तर हे विधान बरोबरच आहे. 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे, हो बरोबर आहे, उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट करण्यात आला. तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहे की तुम्ही जोपर्यंत नोकरीला लागत नाही, नोकरी लागल्यानंतरही एक गोष्ट लक्षात घ्या की उद्देशिका जी आहे तुमची तोंडपाठ पाहिजे. ओके. तर तुम्हाला पॉलिटीमधले बरेच उत्तर तुम्हाला ते सोडवता येतील. राज्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. हे तिन्ही विधाने बरोबर आहेत. हे तिन्ही विधाने काय आहेत? बरोबर आहेत. हे अंगणवाडीच्या परीक्षेत ICDS मध्ये विचारलेलं होतं. त्यानंतर पुढे आहे आपला प्रश्न, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य आहे? तिच्यामध्ये एकात्मिक आणि स्वतंत्र न्यायमंडळ नमूद आहे. ओके. एकात्मिक आणि स्वतंत्र म्हणजे बघा, एक राजकीय बाजू वेगळी आणि स्वतंत्र न्यायमंडळ वेगळे, कारण सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय देखील केंद्र सरकार राज्य सरकारवर बंधनकारक आहेत, बरोबर. आणि एकात्मिक आहे म्हणजे भारतामध्ये एकच नागरिकत्व आहे आणि स्वतंत्र न्यायमंडळ आहे. त्या न्यायमंडळावर कोणाचाही म्हणजे राजकीय वरदहस्त नाही, ही एक गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य नाही? तर ते अभिजात नाही. आपल्याला उत्तर होतं इतर काही गोष्टी जे होत्या म्हणजे संविधानाचे वैशिष्ट्य जे तुमच्या वाचण्यात आले असतील ते 3 पर्याय होते. हे निगेटिव्ह जे होतं, निगेटिव्ह जशाला तसं आपण घेतलेलं आहे, जे समाज कल्याण विभागामध्ये प्रश्न होता, अवघडही नव्हता. त्यानंतर भारतीय संविधानात लोकशाही डॅश डॅश आहे. समाज कल्याण विभागात प्रश्न आलेला आहे. शासनाच्या सर्व पैलूंना सामावून घेणारी जीवन पद्धती आहे. साधे अप्लाइड प्रश्न होता, त्यामुळे चुकायचा देखील प्रश्न नव्हता. त्यानंतर
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 1 म्हणजेच कलम 1 मध्ये भारतीय संघराज्याचे स्वरूप वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरलेला आहे? बघा, राज्यसंघ हा अशा प्रकारे शब्द वापरलेला आहे. लक्षात ठेवा, आर्टिकल 1 मध्ये राज्यसंघ हा शब्द वापरलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने भारतातील संघराज्याबाबत योग्य आहेत किंवा आहेत? सोलापूर महानगरपालिकेत आलेला आहे 2024 साली. तर बघा, आपण डायरेक्ट उत्तर घेत आहोत. केंद्र सरकार आणि राज्यामधील सत्ता विभाजनाबाबतचे विधिविषयक वाद मिटवण्याचे अधिकार हे न्यायसंस्थेला आहेत. सर्वोच्च न्यायालयात जो आहे तो आपण केंद्र आणि राज्यामध्ये वाद असेल तर सर्वोच्च न्यायालयामध्ये मिटला जातो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर संघराज्यवाद म्हणजे काय? ओके, जिल्हा सत्र न्यायालय 2024 ला प्रश्न आलेला आहे, जो आपण इथं ऍड केलेला आहे. शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे म्हणजेच संघराज्यवाद होय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य मानले जाते? तर संघराज्यवाद, फेडरलिझम, सत्तेचे विलगीकरण, सेपरेशन ऑफ पॉवर हे काय भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यानंतर खालीलपैकी कोण भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड मध्ये हा प्रश्न होता आणि किती वेळेस तरी प्रश्न आलेला आहे, ज्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार देखील म्हटलं जातं. ओके, म्हणजे बघा, रिपीटेड प्रश्न खूप आहेत, मी तुम्हाला सांगतोय, त्यामुळे अगोदर प्रश्नपत्रिका समजून घ्या. आणि तुम्हाला सगळ्याच प्रश्नपत्रिका समजून घेण्यासाठी ही संधी आहे आणि ही पुस्तक तुम्ही घेऊ शकता. भारतीय संविधानाची रचना संविधान सभेने केली. पुढीलपैकी कोणत्या वर्षी संविधान सभेची स्थापना झाली? बघा, संविधान सभेची स्थापना ही 1946 ला झालेली आहे. त्यानंतर कोणत्या स्तंभावरील सिंह चतुर्मुख म्हणजे चार सिंह आहेत बरं का, हे भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतीक म्हणून स्वीकारले गेलेले आहेत? तर सारनाथ. सिंह जे आहेत ते 4 सिंह आहेत, परंतु आपल्याला 3च दिसत असतात कुठेही ज्यावेळेस आपण नोटा म्हणजे नाणी पैशावर पाहत असतो, तर ॲक्च्युली ती 3 आहेत. सॉरी, 3 नाहीत तर 4 आहेत. त्यानंतर संविधान सभा ही 2 वर्षे 11 महिने आणि डॅश दिवसांच्या कालावधीसाठी कार्यरत होती. तर ही पाठ झालं पाहिजे, फॅक्च्युअल डाटा आहे. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसात या कालावधीत संविधान सभा जी होती ती कार्यरत होती. ओके, म्हणजे संविधान निर्मिती करण्यासाठी एवढा कालावधी आपल्याला म्हणजे प्रत्यक्ष काम करण्यासाठी लागलेला कालावधी आहे संविधान निर्मितीसाठी. खालीलपैकी कोणता भारतीय राज्यघटनेचा एक पैलू नाही? आपल्या भारतामध्ये दुहेरी नागरिकत्व दिलं जात नाही, तर एकेरी नागरिकत्व दिलं जातं. ओके, हे लक्षात घ्या. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये टेलिफोन ऑपरेटरला हा प्रश्न होता. 1973 मध्ये केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. तो कशाशी संदर्भात होता किंवा संबंधित होता? तर ते संविधानाची मूलभूत रचना याच्याशी संबंधित होता. त्यानंतर ब्रिटिश मंत्रिमंडळाचे सदस्य सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी भारतीय नेत्यांशी भारतीय डॅश बाबतच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी भारतात पाठवण्यात आले. तर कशासाठी पाठवण्यात आलं होतं? संविधान क्रिप्स मिशन. ओके, यालाच क्रिप्स मिशन असं देखील म्हटलं जातं. ब्रिटिश मंत्रिमंडळाचे सदस्य सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांना भारतीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवलं होतं, कारण ती संविधान निर्मिती किंवा संविधानाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी. पुढीलपैकी किंवा खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे भारतीय राज्यघटनेशी संबंधित आहे? सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. ओके, सर्वांना प्रौढ मताधिकार आहे. वयाचे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर, ओके, 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काय मतदानाचा अधिकार आहे, हे लक्षात असू द्या. सुरुवातीला मतदानाचा अधिकार हा 21 वर्षाचा होता, 21 वर्षे पूर्ण झाल्यावर होता, परंतु राजीव गांधी यांनी घटनादुरुस्ती करून ते जे मत करायचा अधिकार आहे तो 18 वर्षाच्या पुढील व्यक्तींना मतदानाचा अधिकार त्यांनी दिला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 13 डिसेंबर 1946 रोजी डॅश डॅश यांनी उद्देश संकल्प ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडला होता. तर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडला होता. त्यानंतर
सत्तेचे विकेंद्रीकरण, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य याबाबतचे कोणते विधान चुकीचे आहे? आपण आता प्रत्यक्ष शासनांग इतर शासनांगावर नियंत्रण ठेवत नाही. आता ही विधान चुकीचं आहे. ओके, असं जर असतं तर राज्य आपल्या मनाचा कारभार केला असतं. त्यामुळं केंद्र सरकार ही राज्यावर नियंत्रण ठेवत असतं. ओके, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला TCS मार्फत विचारण्यात आलेले आहेत किंवा सरळ सेवेला विचारले जातात. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेबाबत खालीलपैकी कोणती किंवा कोणती विधाने बरोबर आहेत? बघा, मे 2022 पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत फक्त एकदा सुधारणा करण्यात आलेली आहे, तर ते बरोबर आहे. 42वी घटना दुरुस्तीनुसार 1976 साली काय करण्यात आली? दुरुस्ती करण्यात आली. ओके, खालीलपैकी कोणता शब्द हा मूळ उद्देशिकेमध्ये नव्हता? तर डेमोग्राफी, लोकशाही हा शब्द जो आहे, हा प्रश्न थोडं चुकलेला आहे, लक्षात घ्या. मूळ उद्देशिकेमध्ये होता हा असा पाहिजे होता, तर लोकशाही हा शब्द होता. मी तुम्हाला एक मागच्या वेळेस पण सांगितलेलं आहे की 42वी घटना दुरुस्ती जी 1976ला झाली, ही एकमेव घटना दुरुस्ती आहे जी संविधानामध्ये झाली. आणि त्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीजी होती. 3 शब्द समाविष्ट करण्यात आले. त्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, ओके, आणि राष्ट्राची एकात्मता. इंग्रजीमध्ये बघा, सोव्हिरियन, सोशलिस्ट, डेमोक्रेटिक. ओके, पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्यावेळेस घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस जी वाक्यरचना येते प्रिॲम्बलमध्ये, सोव्हिरियन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक, SSSDR, सोव्हिरियन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक रिपब्लिक. ओके, आणि भारतीय राज्यघटनामध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार 3 शब्द ॲड केलेले आहेत, एक सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. ओके, राष्ट्रीय एकात्मता, हे 3 शब्द ॲड केलेले आहेत, लक्षात घ्या. सोशलिस्ट, समाजवादी, सेक्युलर, धर्मनिरपेक्ष, इंटिग्रिटी, हे 3 शब्द ॲड केलेले आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही उद्देशिका वाचत असता त्यावेळेस उद्देशिका पाठ करायचं एकच कारण आहे की तुम्हाला कशा प्रकारे क्रमानं प्रश्न आहे किंवा क्रमानेच उद्देशिकेमध्ये मांडणी आहे असा विचारलेला आहे. या ठिकाणी उद्देशिकेमध्ये होता हा शब्द पाहिजे होता, तर इथं नव्हता आलेला आहे. ओके, लक्षात घ्या, 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीमध्ये ॲड केलेले सांगितले. त्यानंतर या संविधान सभेच्या सदस्य झालेल्या एकमेव मुस्लिम महिला होत्या बेगम एजाज रसूल. आता असे युनिक प्रश्न क्वचित वेळेस जरी येत असले तरीही तुमच्या परीक्षा होईपर्यंत हे माइंडमध्ये फिक्स ठेवा, कारण अशावर जर एखाद्या वेळेस प्रश्न आला आणि ते जर तुम्हाला आलं तर तुम्ही मेरिटच्या वर असता. ओके, त्यानंतर खालीलपैकी कोणते भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य नाही? राज्यांसाठी स्वतंत्र राज्यघटना हे वैशिष्ट्य नाही, कारण आपल्या भारताची एकच राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत हे तुम्हाला माहिती असल्यानंतर कोणते नाही हे तुम्हाला सहज लक्षात येईल. त्यामुळे एवढा असा हा प्रश्न जनरली चुकायला नाही पाहिजे. जसं आपली भारताची राज्यघटना कशी आहे? लिखित राज्यघटना आहे. कशी आहे? लिखित स्वरूपाची आहे. ओके, राज्यघटनेनुसार भारत हे एक सार्वभौम, प्रजासत्ताक, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष एक गणराज्य आहे. ओके, अशा प्रकारे त्यानंतर संसदीय शासन प्रणाली हे देखील एक वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेचं आहे. त्यानंतर धर्मनिरपेक्षता, एकेरी नागरिकत्व, मूलभूत अधिकारांची तरतूद, अशा प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. मार्गदर्शक तत्त्वे, न्यायालय आणि संसदांचे श्रेष्ठत्व, अनुकरणप्रियता, म्हणजे आपण दुसऱ्या देशाच्या राज्यघटनेवरून देखील काही त्यांचे तरतुदी आपण घेतलेले आहेत. अशा प्रकारची वैशिष्ट्ये आहेत जे तुम्हाला वैशिष्ट्य माहीत असल्यानंतर कोणतं नाही, जनरली व्यवस्थितरित्या वाचल्यानंतर तुम्हाला हे उत्तर येतच असतं. त्यानंतर भारतीय संविधानात नमूद केलेल्या संसदीय प्रणालीला डॅश डॅश असे देखील ओळखले जाते, तर सरकारचे वेस्टमिनिस्टर मॉडेल असे देखील ओळखले जाते. त्यानंतर भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम, संघराज्यवादाचा सौदा आहे असे खालीलपैकी कोण म्हटले? तर मॉरिस जोन्स यांनी म्हटलेला आहे. तलाठी परीक्षेत असा प्रश्न आलेला होता. बहुतेक विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे, कारण अशा प्रकारचा हा म्हणजे वाचण्यात न आलेला प्रश्न आहे.
ओके, पर्यायावरून कोणी इलिमिनेशन मेथड काढून जे आहे उत्तर निवडलं असतं. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य मानले जाऊ शकत नाही? अपरिवर्तनीय राज्यघटना नाही. आपण बघा घटना दुरुस्ती, बघा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, घटना दुरुस्ती संदर्भात असलेला कलम कोणते? हे तुम्हाला क्लिक झालं नसेल तर लगेच शोधा, लगेच तुम्हाला मिळून जाईल आणि विसरणार नाही. आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचं टाईप करून टाका किंवा डीपसीक चॅट जीपीटीवर बघा तुम्ही. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, म्हणून आपली भारतीय राज्यघटना परिवर्तनीय आहे. वेळोवेळी घटना दुरुस्ती होत असते, म्हणूनच काय आपली राज्यघटना ही परिवर्तनीय आहे, अपरिवर्तनीय नाही. भारतीय राज्यघटनेचा खालीलपैकी कोणता सर्वात सखोल प्रभाव आणि साहित्य आधार आहे? तर भारत सरकार अधिनियम 1935. म्हणजे 1935च्या जो कायदा होता भारत सरकार अधिनियम, त्यावर म्हणजे त्यातील तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये खूप घेण्यात आलेल्या आहे. त्यानंतर सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय? तर सर्वोच्च शक्ती अशा प्रकारचा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर सरकारच्या संसदीय स्वरूपाची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये हे भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांतर्गत येत नाही? तर वरिष्ठ सभागृहाचे विसर्जन, ओके, हे येत नाही. खालीलपैकी कोण संविधान सभेत समाविष्ट असलेले एकमेव दलित महिला होती? तर दाक्षायणी वेलायुधन अशा त्या महिला होत्या. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आहे? तर आर्थिक. ओके, काय भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत म्हणजे उद्देशपत्रिका. आता परत एकदा तुम्हाला उद्देशपत्रिका पाठ करा किंवा रोज ते पाठ करा, जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत तेच म्हणायचं आहे. कारण न्याय हो का, तिथं काय म्हणलेलं उद्देशपत्रिकेमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, राजनैतिक. आता हे 3 शब्द न्यायाच्या संदर्भात त्यांनी दिलेले आहेत, परंतु आपल्या तलाठी 2023च्या परीक्षेमध्ये हे 3 पर्यायामधील फक्त आर्थिक होता, बाकी इतर नव्हते. त्यानंतर स्वातंत्र्य कशाची दिलेले आहे, स्वातंत्र्य कशाचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये? तर स्वातंत्र्य ही विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, ओके, असे शब्द त्याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि समानता कशाची उल्लेख केलेला आहे? दर्जाची व संधीची समानता अशा प्रकारे त्यांनी उल्लेख केलेला आहे. प्रस्तावनेत आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत उल्लेख केलेला आहे. पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही सर्वांनी प्रस्तावना हे पाठ करा, कारण अशा वेळेस प्रस्तावना पाठ असल्यावर लगेच तुमचं उत्तर क्लिअर येत असतं. खालीलपैकी कोणाची संविधान सभेचे अस्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती? सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झालेली होती. त्यानंतर स्थायी सदस्य म्हणजे अध्यक्ष म्हणून काय डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली, जे भारताचे पहिले काय होते, राष्ट्रपती होते. ओके, भारतीय संविधान कधी अंगीकृत करण्यात आला? तर 26 नोव्हेंबर 1949ला. परंतु त्याची अंमलबजावणी कधी झाली? तर 26 जानेवारी 1950ला. दिलेल्या पर्यायांच्या आधारे खालीलपैकी कोण संविधान सभेचे अध्यक्ष होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, परंतु हंगामी अध्यक्ष सुरुवातीला सच्चिदानंद सिन्हा हे होते. त्यानंतर संविधान सभेची पहिली बैठक कधी आयोजित करण्यात आली? तर 9 डिसेंबर 1946ला करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेली पात्रता वय किती होते? तर 25 वर्षापेक्षा जास्त होते. त्यानंतर डॅश डॅश म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व अखंडता यांची खात्री होय. बंधुभाव. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत स्वातंत्र्यासोबत खालीलपैकी कोणता शब्द लिहिलेला आहे? तर श्रद्धा, उपासना, विश्वास. मी तुम्हाला परत एकदा सांगितलं होतं की आता हे पर्यायामध्ये दिलेलं आहे, परंतु स्वातंत्र्य याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये विचार, अभिव्यक्ती, क्रमानं पाठ करायचे तुम्हाला लक्षात घ्या. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना हे शब्द क्रमाने पाठ करायचे आहेत.
यांचे स्वातंत्र्य असा उल्लेख आहे. त्यामुळे तुम्हाला 5 जे शब्द दिलेले आहे, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, हे पाठ करायचे क्रमानं. सगळ्यात महत्त्वाचं आहे, संविधान तुम्हाला पाठच करायचे जोपर्यंत नोकरी लागत नाही, आणि आयुष्यभर पाठच करून ठेवायचे. ओके. त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी प्रत्यक्षात किती सभासद उपस्थित होते आणि त्यांनी अखेर संमत केल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेत त्यांची स्वाक्षरी जोडली गेली. 24 जानेवारी 1950ला प्रत्यक्षात किती सभासद उपस्थित होते आणि त्यांनी अखेर संमत केल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेत त्यांनी स्वाक्षरी केली. तर 284 जे होते सदस्य होते त्यांनी स्वाक्षरी केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला उद्दिष्ट ठराव, असेंब्लीची उद्दिष्टे निश्चित करणारा ठराव कोणत्या वर्षी मांडला होता? तर 1946 साली. ओके. त्यानंतर त्यानंतर खालीलपैकी कोणता पर्याय म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेची सुरुवातीची ओळ आहे? आम्ही भारताचे लोक. बरोबर, म्हणजे ओळ आहे, तुम्हाला माहितच असेल, तेवढं तर पाठ असेल. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि भारताच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची हमी देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये हे संविधान आहे, जे तुम्ही पाठ करावं असं पुन्हा एकदा मी विनंती करतो. भारतीय राज्यघटना ज्या तत्वज्ञानावर उभारण्यात आली आहे त्याचा अंतर्भाव भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात करण्यात आलेला आहे? तर उद्देशिका. ओके. त्यानंतर डॅश डॅश हा सरकारचा एक प्रकार आहे. डॅश डॅश हा सरकारचा असा एक प्रकार आहे ज्यामध्ये जनतेद्वारे शासनकर्ते निवडले जातात. लोकशाही. ओके. लोकशाही, डेमोक्रेटिक. राज्यघटनेच्या उद्देशिकेतील डॅश डॅश या शब्दाचा अर्थ बंधुतेच्या भावनेला चालना देणे होय. तर बंधुत्व. तर काय? बंधुत्व. व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची हमी देणारी बंधुता, अशा प्रकारे तिथं उल्लेख केलेला आहे. त्यानंतर आपल्या देशातील प्रत्येक धर्माला त्यांचे संख्याबळ कितीही असले तरी सरकारकडून समान दर्जा आणि पाठबळ मिळते, कारण भारत हा एक काय? धर्मनिरपेक्ष आहे, सेक्युलर. ओके. मी सांगितले की 42व्या घटना दुरुस्तीनुसार, ओके, 42व्या घटना दुरुस्तीनुसार 3 शब्द जे आहेत ते समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्राची एकात्मता. समाजवादी, ओके, धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्राची एकात्मता, हे 3 शब्द पाठच झाले पाहिजे, लक्षातच राहिले पाहिजे. कोणत्या प्रकारच्या सरकारमध्ये सर्व देशासाठी आणि प्रांतिक किंवा विभागीय स्तरावरील सरकारांसाठी एक सामान्य सरकार असेल? तर संघराज्य सरकार जिथं असेल त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे आहे ते सरकार असतं. प्रस्तावनेची दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने संविधानात्मक स्थिती काय आहे? संविधान सुधारणा प्रक्रियेद्वारे त्यात सुधारणा करता येते, म्हणजेच घटना दुरुस्तीद्वारे करता येते. जशा प्रकारचे प्रश्न होते तेच प्रश्नाने टू द पॉइंट म्हणजे उत्तर तुम्हाला दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ते प्रश्नाचे स्वरूप कळायला पाहिजे, तेही प्रत्येक विषयाच्या प्रकरणानुसार. ओके. राज्यघटनेचे बघा अशा प्रकारे. आता एवढं जर असेल तुम्हाला ओव्हरऑल, तर रिपीटेड प्रश्न किती येत असतील त्या गोष्टीचा विचार करा. आणि अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ होता संविधान संदर्भात तो आपण कव्हर केलेला आहे. नंतर भारतीय संविधानाचे स्त्रोत यावर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ओके. भाग व परिशिष्टी सर्व आपण सविस्तरपणे पाहूया. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.